जर कोणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं. पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं. पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. त्यानं मान खाली घातली होती. संपूर्ण शरीरावर जखमाच जखमा होत्या. वेलींना त्याचं पूर्ण शरीर झाकलं गेलेलं होतं. फुलं चिकटलेली होती. रक्ताचे व्रण आणि एक भयान शांतता. काय झालं होतं दुर्योधनाला? तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. द्वैतवनातून दुर्योधन बाहेर आला. कर्ण त्याला बघून भांबावून गेला. आनंद होता की दुर्योधन मिळाला, पण त्याच्यासोबत काय झालं हे कळतच नव्हतं. कर्णानं विचारण्याचा प्रयत्न केला, पण तो काहीच बोलत नव्हता. थोड्या वेळानंतर तो म्हणाला, अंगराज, मी आता हस्तिनापुराकडे परत येणार नाही. या झाडाखाली आसन घालून मी इथंच माझे प्राण सोडणार आहे. कालपर्यंत सर्व हस्तिनापुराचा युवराज म्हणून सगळ्यांवर अधिराज्य गाजविणाऱ्या दुर्योधनाची ही दशा बघून कर्णाला फार वाईट वाटलं. अरे पण असं करून कसं चालेल? तू राजधर्म विसरलास की काय? कसला राजधर्म रे कर्णा? भिकेचा. हस्तिनापुराच्या युवराजाला भिकेत मिळालेलं जीवन जगू, मिरवत राज्य करू. आणि कुठे आहे रे माझी वीरता? पौरुषत्व गाजवायचं होतं ना? पांडवांना धुतात हरवून द्वैतवनात जाण्यास भाग पाडलं. काय मिळालं रे? अपमान आणि भिकेचं जीवन का? चित्रसेनाच्या तावडीतून दुर्योधनाचं जिवंत परत येणं अशक्य होतं. त्यामागे दोन कारणे होती. एकतर तो एकटा द्वैतवनात चित्रसेनाच्या हाती सापडला होता, आणि दुसरं म्हणजे दुर्योधनाची दासींना पाठवून जलक्रीडा करण्याची युक्ती चित्रसेनाला कळली. त्यामुळे त्याचा आणि गंधर्व सेनेचा राग आणखीनच बळावला. त्यामुळे आयता दुर्योधन त्याच्या तावडीत सापडला असताना त्याला गंधर्व सेना जिवंत ठेवणं शक्यच नव्हतं. मग पहिला प्रश्न, दुर्योधन जिवंत परतला कसा? आणि दुसरा प्रश्न, त्याला जीवाची भीक दिली कोणी? असे अनेक प्रश्न तांडव करत कर्णाच्या मनात फिरत होते. दुर्योधन अर्धमूर्छित अवस्थेत पडला होता. कर्ण जवळ जात म्हणाला, दुर्योधना, पाणी पी. मला सांग, काय झालंय? युवराजा, काय झालंय? युवराज थोड्या वेळानं शांत होत म्हणाला, तू द्वैतवनात शूरवीरासारखा लढलास कर्णा. तुला पराजित करणं शक्य नाही हे चित्रसेनाच्या लक्षात आलं. दासी आणि अश्वसाद यांना वाचवणं गरजेचं होतं, म्हणून तू त्यांना सुखरूप हस्तिनापुरास पाठवणं गरजेचं होतं. या सगळ्या तडाख्यात मी दुसऱ्या बाजूला लढत होतो. तुझं आणि माझं लक्ष वेधून घेणं शक्यच नव्हतं. तू अश्वसादांना घेऊन हस्तिनापुरास निघालास आणि त्यानंतर चित्रसेनानं मोर्चा माझ्याकडे वळवला. मी आयता त्याच्या हाती लागलो रे. त्यानं संपूर्ण सेनेसह माझ्यावर हल्ला केला. मी कसं बसं लढलो, पण सेनेचा पूर्ण ताफा माझ्याकडे वळला. पण तुला सांगू, तेवढ्यात अचानक आसमंतातून बाणांचा वर्षाव व्हायला लागला. अग्निबाणासारखे ते जणू कोसळू लागले. शेकडो शिपाही मृत्युमुखी पडले. गंधर्व सेना सैरावैरा धावायला लागली. वाट फुटेल तिकडे पळायला लागली. मी मूर्छित होऊन पडलो होतो. थोड्या वेळानंतर जेव्हा शुद्धीवर आलो, बघतो तर सगळीकडे बाणांचा खच पडला होता. मी एकटाच उरलो होतो वनात. बाणांच्या पलीकडं मला उभं असलेलं कोणीतरी दिसत होतं. मी पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं की तो अर्जुन होता. हा बाणांचा वर्षाव त्यानं एकट्यानंच केला होता. संपूर्ण सैन्य छिन्न विछिन्न होऊन त्याच्या पुढ्यात पडलं होतं. थोड्या वेळानंतर तो माझ्याकडे चालत आला. मला म्हणाला, युधिष्ठिरानं आज्ञा केली म्हणून मी तुझ्या मदतीला आलो. परत कधीही द्वैतवनात येण्याचं धाडस करू नकोस. तुझ्याबरोबर काय होईल हे तुला कळणारही नाही. जा, निघ इथून. जीवनदान देतोय तुला. असं म्हणत दुर्योधन धाय मोकलून रडायला लागला. त्याला काय होतंय कळतच नव्हतं. अशातच तो थांबला आणि क्रोधानं म्हणाला, मी हस्तिनापूरचा युवराज दुर्योधन त्या तुच्छ पांडवांना दिलेल्या जीवनदानावर जगू? मला हे शोभत नाही कर्णा, मला हे शोभत नाही.
तो हे सगळं जरी सांगत असला तरी एक वादळ त्याच्या आत सुरू होतं याची जाणीव आता कर्णाला झाली होती. आणि कुठल्याही क्षणी आता युद्धाला प्रारंभ होणार होता. महारथी कर्ण